जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, गेला 1 महिना काही तांत्रिक अडचणीमुळे आपले व्हिडिओ अपलोड होऊ शकलेले नाहीत. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून आपले रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील आणि जो मागचा महिना आहे त्याची सुद्धा तुम्हाला PDF मिळेल. त्यासाठी काळजी करू नका. आजपासून पुन्हा आपण करंट अफेअर्सच्या अभ्यासाला सुरुवात करूया. चला तर मग आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? आपले पंतप्रधान मोदी चीनला गेल्यामुळे तुम्हाला हे तर माहित असेल की शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या शिखर परिषदेचं आयोजन चीन या देशात होत आहे. पण चीनमधील कोणत्या शहरात हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर नोट करून घ्या. चीनमधील तियानजिन या शहरात या 25व्या शांघाय सहकार्य संघटनेचं आयोजन करण्यात आलं. हे जे तियानजिन शहर आहे हे चीनच्या पूर्वेला स्थित असून या शहरात ही बैठक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चालणार आहे. पंतप्रधान मोदी या बैठकीला हजर आहेत आणि या बैठकीची थीम काय असं जर विचारलं तर अप होल्डिंग द शांघाय स्पिरिट SCO ऑन द मूव्ह अशी या वेळच्या या परिषदेची थीम आहे. यासहच या परिषदेच्या निमित्ताने 2025 हे वर्ष शाश्वत विकासाचे SCO वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, ही जी SCO संघटना आहे ती सुरुवातीला S5 या नावाने ओळखली जात असे. 1996 मध्ये यात कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान हे 5 देश सामील होते. त्यावेळेस ती S5 या नावाने ओळखली जात. यात 2001 साली उझबेकिस्तान सामील झाल्यानंतर याला SCO असं नाव देण्यात आलेलं आहे. बरं, आपला भारत या SCOचा कोणत्या साली पूर्ण सदस्य बनला? तर 2017 मध्ये आपला भारत या SCOचा पूर्ण सदस्य बनलेला आहे. आणि याआधी 2024 साली SCOची बैठक कझाकिस्तानची राजधानी आस्ताना येथे पार पडली होती व या बैठकीमध्ये बेलारूस हा SCOचा 10वा सदस्य बनला होता. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाम मध्ये हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली असं जर विचारलं तर 15 जून 2001 मध्ये याची स्थापना झाली. याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे आहे. आणि सध्या या संघटनेचे महासचिव कोण आहेत? तर नूरलान येरमेकबायोव हे सध्या या संघटनेचे महासचिव आहेत. मित्रांनो, चीन या देशाला भेट देण्यापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी जपान या देशाला सुद्धा भेट दिली आहे. जपानच्या या भेटीत आपले पंतप्रधान 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होते व ही परिषद 29 आणि 30 ऑगस्ट दरम्यान पार पडली. मोदी यांचा हा 8वा जपान दौरा होता व या दौऱ्यात त्यांना दरुमा डॉल सुद्धा भेट देण्यात आली. ही जी दरुमा डॉल आहे ही जपानमधील पारंपरिक शुभचिन्ह असून याला धैर्य, चिकाटी आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. व आता ही डॉल खूप चर्चेमध्ये असल्यामुळे लक्षात ठेवा, दरुमा डॉल ही जपानमधील असून पंतप्रधान मोदी यांनाही भेट देण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच प्रकाशित राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच या निर्देशांकामध्ये आपल्या महाराष्ट्रानं अव्वल स्थान पटकावलं आहे. हा जो निर्देशांक आहे हा ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीद्वारे तयार करण्यात येतो आणि या निर्देशांकातील माहितीनुसार महाराष्ट्राने 80.5 गुणासह यात पहिलं स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश हा 79.3 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि या निर्देशांकाची कितवी आवृत्ती होती? तर याची ही 6वी आवृत्ती होती. मित्रांनो, या निर्देशांकात राज्याचे 2 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. पहिला प्रकार आहे एकूण अंतिम ऊर्जा वापराच्या आधारे वर्गीकरण. यात गट 1 मध्ये आपला महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे, गट 2 मध्ये आंध्र प्रदेश, गट 3 मध्ये आसाम तर गट 4 मध्ये त्रिपुरा या राज्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे. आणि कामगिरी श्रेणी अंतर्गत फ्रंट रनर राज्यांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. तर अचीवर श्रेणीमध्ये आसाम व केरळ आणि स्पर्धक श्रेणीमध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. जर आपल्याला असं विचारलं की या फ्रंट रनरमध्ये किती राज्यांचा समावेश आहे तर यात एकूण 5 राज्यांचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कॅनडामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता कॅनडा या देशामधील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून दिनेश के पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली. दिनेश के पटनायक हे 1990च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी असून ते सध्या स्पेनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत व आता त्यांची
कॅनडामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासच कॅनडाने आपले भारतातील नवीन उच्चायुक्त म्हणून क्रिस्टोफर कुटर यांची नियुक्ती केली. अजून एक नियुक्तीवरच आधारित प्रश्न आपण पाहूया. IMFच्या कार्यकारी संचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता IMFच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, उर्जित पटेल हे KV सुब्रमण्यम यांची जागा घेतील आणि उर्जित पटेल हे या पदावर 3 वर्षांसाठी कार्य करतील. IMFचं जे कार्यकारी मंडळ आहे यावर 25 संचालक असतात व यांची नियुक्ती सदस्य देश किंवा देशांच्या गटाद्वारे केली जाते. व आता उर्जित पटेल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. उर्जित पटेल हे नाव तुम्ही याआधी सुद्धा ऐकलं असेल. उर्जित पटेल हे RBIचे माजी गव्हर्नर आहेत व ते RBIचे कितवे गव्हर्नर होते? तर उर्जित पटेल हे RBIचे 24वे गव्हर्नर होते. त्यांनी 1986 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात MPhil तर येल विद्यापीठामधून अर्थशास्त्रात PhD पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांच्या शिक्षणावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी हे सुद्धा नोट करून घ्या. यासच या आधी ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे संचालक कोण बनले आहेत? तर डॉक्टर A राजराजन हे आता विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे संचालक बनले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव शशी प्रकाश गोयल, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून राजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली. 47वे नौदल उपप्रमुख संजय वात्सेयन, रॉ प्रमुख म्हणून पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष हे सुधांशु मित्तल बनले आहेत. तर कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसिडर म्हणून सुकन्या सोनोवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न, ब्राईट स्टार 2025 या युद्धाभ्यासाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर हा जो ब्राईट स्टार युद्धाभ्यास आहे याचं आयोजन इजिप्त या देशात करण्यात आलं आहे. मित्रांनो, हा युद्धाभ्यास इजिप्त आणि अमेरिकेद्वारे 1980 पासून आयोजित केला जातो. यंदाच्या या युद्धाभ्यासात आपल्या भारतासह 43 देश यात सहभागी झाले आहेत. या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे? तर ही या युद्धाभ्यासाची 19वी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास 28 ऑगस्ट पासून सुरू झाला आहे तर 10 सप्टेंबर पर्यंत हा चालणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, झुरिच डायमंड लीग 2025चं विजेतेपद कोणी पटकावले? तर या झुरिच डायमंड लीग 2025चं विजेतेपद ज्युलियन वेबर यांनी पटकावलं आहे. ज्युलियन वेबर यांनी या स्पर्धेत 91.51 मीटर अंतरावर भाला फेकत ही स्पर्धा जिंकली. हे जे ज्युलियन वेबर आहेत हे जर्मनी या देशाचे आहेत. आपल्या नीरज चोप्रा यांना या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यांनी 85.01 मीटर अंतरावर भाला फेकून या स्पर्धेतील दुसरं स्थान पटकावलेलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, पंतप्रधान स्वनिधी योजनेची मुदत कधीपर्यंत वाढवण्यात आली? मित्रांनो, ही जी पंतप्रधान स्वनिधी योजना आहे याची मुदत आता 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आली. कधीपर्यंत? तर 31 मार्च 2030 पर्यंत आता या योजनेची मुदत वाढवण्यात आली. यासच या योजनेसाठी कर्जाचा कालावधी 31 डिसेंबर 2024 वरून 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आला आहे. बरं, ही पंतप्रधान स्वनिधी योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर कोविड-19 साथीच्या काळात रस्त्यावरील विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी 1 जून 2020 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. व आता या योजनेत जी मुदतवाढ करण्यात आली त्याबरोबरच यातील कर्जाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. आता या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी 10,000 रुपयाऐवजी 15,000 रुपयाचं कर्ज मिळेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 20,000 रुपयाऐवजी 25,000 रुपयाचं कर्ज मिळणार आहे. आणि या योजनेत तिसऱ्या टप्प्यात पूर्वीप्रमाणेच 50,000 रुपये कर्ज मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग या भारतीय जोडीने कोणते पदक पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच या जोडीने या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेलं आहे. मित्रांनो, अंतिम फेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला चीनी खेळाडूंनी हरवल्यानंतर कांस्य पदकावर समाधान मानावं लागलेलं आहे. बरं, या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर फ्रान्समधील पॅरिस येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. व या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद जपानच्या आकाने यामागुची यांनी पटकावलं आहे. तर पुरुष एकेरीचं विजेतेपद चीनच्या शियुकी यांनी पटकावलं. नेक्स्ट क्वेश्चन, आदिवासी भाषांसाठी डिझाईन केलेल्या
भारतातील पहिल्या AI आधारित लँग्वेज ट्रान्सलेटरला काय नाव देण्यात आले? मित्रांनो, आदिवासी भाषांचं जतन करण्यासाठी हे लँग्वेज ट्रान्सलेटर तयार करण्यात आला असून हे भारतातील AI आधारित पहिलंच लँग्वेज ट्रान्सलेटर आहे आणि याचं नाव काय तर आदिवानी असं याचं नाव आहे. आणि नुकतंच आता आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवानीचं बीटा व्हर्जन लॉन्च केलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला? तर आता टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रोजेक्ट आरोहण या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. प्रोजेक्ट आरोहण कोणाद्वारे सुरू करण्यात आला असं जर विचारलं तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे याची सुरुवात करण्यात आली. मित्रांनो, आजचं सत्र येथे संपलं आहे. येथून पुढे आता रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील, तर एकही व्हिडिओ चुकू नका. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल. आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.